सकाळी काढलेला तो रस जर आपण संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये ठेवला, जेवढा आपण तो उन्हामध्ये ठेवू तेवढं त्यातलं अल्कोहोलचं प्रमाण वाढतं आणि त्याची नशा होते. जसं येत काढतात वाफेचं पासून थंड करून त्याला मोहाचं बनवतात दारू. हां. तसं त्यांनी गोरगापासून बनवलेली आहे. बरं. तर त्याला त्यांनी दारूपासून दारू बनवलेली आहे म्हणून त्याला झेरॉक्स म्हणतात. या झाडावर चढताना अजून एक सर्वात महत्त्वाचं, कोणतीही दुसरी नशा पाणी नाही करून चढायचं नाही. बरं. म्हणजे मी गोरगा चढतो आणि मला मी मोहाचं पिऊन चढलो ते तो लगेच बंद होतो येणं. म्हणजे हे जे आहे ना रस, आणि गणित त्याचं असंही आहे, म्हणजे एक गोरगाचं झाड व्यवस्थित जर का आलं, हां. त्याचं गोरगा व्यवस्थित आलं, तर एक गोरगाचं झाड मी मागे गणित केलं होतं, तर 3-1 लाख रुपये एका वर्षाचे. 3 लाख? हो, 3 लाख? 3 लाख रुपये निघतात. आपण जर मध्य भारतामध्ये छत्तीसगड, गडचिरोली, ओडिशा किंवा आंध्रातला जो आबुजमाडच्या आसपासचा जो काही भाग आहे, या भागात जर आपण फिरलो तर या भागामध्ये नैसर्गिक पद्धतीत म्हणजे वेगवेगळ्या झाडांपासून दारू अल्कोहोल बनवलं जातं. त्यामध्ये मग ताडी असेल, त्याचसोबत सेल्फीला गडचिरोलीमध्ये गोरगा असं म्हणतात, गोरगाची दारू असेल, मोहाच्या फुलांपासून बनणारी मोहाची दारू असेल, असे खूप वेगळ्या पद्धतीची दारू या मध्य भारतामधल्या माडिया गोंड आदिवासी इलाका जो काय आहे तिथं बनवली जाते. आता आम्ही गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यामधल्या एका गावामध्ये आलेलो आहे आणि हे जे काय आमच्या मागं आहे ते गोरगाचं झाड आहे. या गोरगाच्या झाडाला छत्तीसगडमध्ये सेल्फी असं म्हणतात आणि या सेल्फीच्या झाडाचं वैशिष्ट्य आहे की साधारणपणे ते झाड लावल्यानंतर साधारण 15 ते 18 वर्षानंतर त्याला फुलं येतात आणि त्या फुलासाठी जो कोंब बाहेर पडतो तो कोंब कापला जातो आणि त्या कापल्यानंतर त्यातनं जो रस बाहेर येतो तो रस एका भांड्यामध्ये गोळा केला जातो. साधारणपणे 18 वर्षात झाड झाल्यानंतर पुढचे एक 3 ते 4 वर्ष ते अशा पद्धतीचे फुलांसाठी कोंब बाहेर काढतात आणि त्या कोंबाचा रस मिळतो. तो जेव्हा आपण सकाळी काढतो तेव्हा तो थोडासा तुरट असा लागतो आणि सकाळी काढलेला तो रस जर आपण संध्याकाळपर्यंत उन्हामध्ये ठेवला, जेवढा आपण तो उन्हामध्ये ठेवू तेवढं त्यातलं अल्कोहोलचं प्रमाण वाढतं आणि त्याची नशा होते. तर माझ्यासोबत आज लालसू दादा आहेत आणि ज्यांच्या घरामध्ये आपण आहोत, ज्यांचं ते गोरग्याचं झाड आहे ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. तर लालसू दादा, पहिल्यांदा मला सांगा की हा मध्य भारत जो आहे तर माडी आदिवासी जी काही गावं आहेत तर कोणत्या कोणत्या प्रकारच्या दारू नैसर्गिक पद्धतीनं किंवा झाडांपासून बनवल्या जातात? खूप इथे आता लोक म्हणजे आता नवीन तर खूप वेगवेगळ्या फळापासून दारू बनवतात. एक तर हे जे गोरगा आम्ही ज्याला म्हणतो, हां. या गोरगाला छत्तीसगडमध्ये बस्तरमध्ये सल्फी असे म्हणतात. बर. सेम तेच आहे, पण तिकडे सल्फी म्हणून ते लोक म्हणतात, माडिया मुरिया आदिवासी. इकडे आम्ही त्याला गोरगा म्हणतो. बर. गोरगा असेल, सिंधी म्हणून एक सिंधीचं झाड आहे त्याच्यापासून पण काढतात, ताडीपासून काढतात. मोहाचा दारू तर संपूर्ण भारतात आणि जगभर प्रसिद्ध आहे. म्हणजे आमचे एक मित्र आहेत गोव्याला, ते त्यांचं असं म्हणणं आहे की मोहाची दारू ही एकमेव दारू फुलापासून बनवणारी दारू, बनलेली दारू आहे. तर त्याची खूप मोठी वेगळी कहाणी आहे आणि आदिवासींच्या जीवनामध्ये पण त्याचा खूप मोठा इतिहास आहे. तर ते आदिवासीमध्ये दारू हे रोजचं पेय किंवा जश्न जल्लोष साजरा करताना दारू घेतली जाते. लग्न असेल, समारंभ असतील, पंडुम असेल, उत्सव असतील, सर्व कार्यक्रमामध्ये किंवा आपल्याला जर का काम करायचं असेल, आरो ज्याला आम्ही म्हणतो, म्हणजे माझ्याकडे धान कापायचे आहेत, मी एकटं धान कापलो तर ते संपणार नाही, तर मी गावातल्या लोकांना सांगेन की माझ्याकडे धान कापायला या. मग ते धान कापायला आल्यानंतर त्यांना संध्याकाळी काम संपल्यानंतर पण त्यांना दारू दिली जाते. तर ते मोहाची दारू पिणाऱ्याला मोहाची दारू असते, गोरगा पिणाऱ्याला गोरगा देतात. असं वेगवेगळ्या पद्धतीचे दारू आहेत. तर इथे खूप वेगवेगळ्या पद्धतीचे दारू आहेत. इथे अबुजमाडमध्ये बिनागुंडा, कुवाकोडी, फोदेवाडा, तुरेमरका, धामणमरका, पुंगेसूर ह्या भागामध्ये हल्ली तिथल्या माडिया आदिवासींनी नवीन दारू शोधून काढली आहे. त्याचं नाव त्यांनी झेरॉक्स
असं इंग्लिश शब्द त्यांनी वापरलेला आहे. बरं तर त्याचं गोरगापासूनच त्यांनी दारू काढलेले आहे. बरं. तिथे एवढे गोरगाचे झाडं आहेत, म्हणजे खूप जास्त गोरगाचे झाडं आहेत आणि मुबलक प्रमाणे हे गोरगाची दारू नक्की कशी दिसते ते पहिल्यांदा आपण बघूयात. हे नारळाचं पाणी आपलं जसं असतं तशा पद्धतीने हे असं पांढऱ्या रंगाचं थोडासा फेस एकदम आत्ता नुकतंच वरनं ते काढलेलं आहे. दिवसभर त्यामध्ये थेंब थेंब साठलेला आहे. ते दिवसभर साठल्यानंतर हे ऑलरेडी फ्रेगमेंट झालं असेल ना. हा थोडासा आता हिवाळ्यात ही जास्त किटली ऊन वरती नाही. अडकवली होती की कसं, म्हणजे हे एक किटली अडकून आला हे घेऊन आला का का हे कसाच साठलं? दुसऱ्या भांड्यात तिथं साठलं होतं का? ते वरती एक भांडं लावलेलं आहे त्यात साठलं आणि ह्यांनी या किटलीतनं घेऊन आलेल्या आहेत. आणि मग आता अबुजमाड मधल्या लोकांनी ह्याच्यापासून हे जास्त उत्पन्न आहे, म्हणजे फेकून देतात काही लोक. तर त्यांनी काय केलं की याच गोरगापासूनच एक नवीन दारू, म्हणजे जसं मोहाची दारू, जसं त्याला गरम करून एक त्याचं ग्लास बाष्प ना की जसं काढतात वाफेचं पासून थंड करून त्याला मोहाची बनवतात. मोहाचं बनवतात दारू, हा. तसं त्यांनी गोरगापासून बनवलेली आहे. बर. तर त्याला त्यांनी दारूपासून दारू बनवलेली आहे, म्हणून त्याला झेरॉक्स म्हणतात पण तिथले. मग दारू पासून दारू का बनवली? ही ऑलरेडी दारू आहेच ना. हा, ते कडक असते. हे तेवढं Light कडक स्वरूपात नाहीये, सौम्य बरं. आहे. म्हणजे हा. याला जर का तुम्हाला खूप नशा येण्यासाठी जास्त खूप प्यावा लागेल दारू. बरं. म्हणजे हे तर तेही खूप कडक उन्हात ठेवला तर जास्त फर्मेंटेशन होईल, तेव्हा ते जास्त कडक होईल. हा. आता असं हिवाळ्यात ते जास्त काही म्हणजे खूप त्याचं कडक नसतं. बरोबर. पण ते जे दारूपासून दारू काढलेली असते हा. ते खूपच कडक असते बर आणि एकदम पाण्यासारखं स्वच्छ असतं तो. बर आणि त्याचं ते वापरतात म्हणजे पिण्यासाठी, आणि बरं. लोक खूप मागणी आहे त्याला. बर. तर हे आणि गोरगाची मग झाडू ते आहे, तिथेच त्यांनीच तशा पद्धतीचा प्रयोग केलेला केला का? आहे. आणि तिथे पण आपण जर का गेलो तर ते हा. आपल्याला बघायला मिळेल. तिथे खूप मग ते मोठ्या प्रमाणात कसं हे करतात, हिट करतात, मग जसं मोहाची बनवतात हो तसंच? तसंच करतात ते. त्याला अ, अ, हे विरजन किंवा त्याला अनेक दिवसाचे एकत्र साठवून त्याला हे करतात, ठेवतात. बरं. आणि मग नंतर 3-4 दिवसांनी मग त्याला एका भांड्यात टाकून त्याला गरम म्हणजे गरम करतात. आणि मग ते बाष्प जे आहे ते वर थंड पाणी असतो, बर आणि मग ते थंड पाण्याने जे बाष्प आहे ते थंड होतो, आणि मग तिकडे नळीने ते दारू निघतो. बर अशा पद्धतीचं ते आहे. ते एक वेगळीच टेक्निक आहे आणि खूप इंटरेस्टिंग. लोकांनी त्याला पेटंट मागितलं पाहिजे, इथल्या माडिया लोकांनी. मी काही लोकांशी त्याच्या संदर्भात बोललो आहे. पण हे गोरगाचं जे झाड आहे ना, हम्म. तर ते खूप इंटरेस्टिंग झाड आहे. म्हणजे एकदा ह्याची 18 पहिल्यांदा ते आपण चव बघूयात. बघा इथे हे नारळाचं पाणी असतं तसा कलर आहे यामध्ये. हं. आता हे कसं चव लागते बघूयात आपण. थोडस तुरट चव लागते काय, हं. थोडस तुरट अशी चव लागते, पण चवीला आपलं काहीतरी कोल्ड्रिंक पिल्यासारखं वाटत आहे. ते मडका आहे ना, वर मडका आहे ना, वरती थंड मडक्या पण त्यामुळे असतो. थंड पण आहे. हो, बर. मडक्यात साठवलेलं आहे त्यांनी. आता ह्यामध्ये गोरग्याचं जे काय आहे, म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलात की ह्यामध्ये कसं काय आहे, हे लिक्विड कसं तयार होतं, नक्की काय प्रक्रिया होते त्यामध्ये? प्रक्रिया म्हणजे कसं, आता एकदा ते कोंब आलं की त्याला कोंब कापायचं. किती वर्षांनी येतो? कोंब साधारणतः गोरगाचे वेगवेगळे झाड आहेत. पिटे गोगा म्हणतात ना, पिटे गोगा, जप गोगा, असं batang batang गोगा, म्हणजे बरं, नोल त्याच्या गोगा. जाती आहेत वेगवेगळ्या. याचे वेगवेगळे प्रजाती आहेत गोरगाचे. म्हणजे खूप वर्षानंतर फ्लोरा येणारा गोरगाचं झाड वेगळं आहे. बरं. लगेच म्हणजे 12-13 वर्षानंतर फ्लोरा येईल तो झाड वेगळंच आहे. हे रोपं कुठून आणतात का उगवतात रोपं? पहाडीवरूनच आणलेले त्यांनी, अबुजमाडच्या पहाडीवरून, जंगलातून रोपं आणतात, किंवा ते त्याचे बिया आणतात. बिया मग बरं. इथे त्याचे रोपं तयार मग करून आता आता ह्या झाडाचे पण रोपं बनतच असतील ना इथे? याचे पण बनतील. पण ते पण लागलं हा. पिकेल तेव्हा फळ लागेल, हा, पिकेल तेव्हा ते होईल. बरं. आणि ते साधारणतः आता या झाडाला किती वर्ष झाले असतील लावून? आता 15-20 ते 15, 16, 15-20 17, 18 बरं. वर्षानंतर एकदा त्याला फूल आलं की तो 3 वर्षांपर्यंत येतो फूल. बर बर 3 वर्षानंतर तो फूल येणं बंद होतो, आणि तो स्वतः तो झाडच मरून जातो. बर म्हणजे तिकडे जर का आपण बघितलं, एक गोरगाचं झाड आहे, म्हणजे नवीन निर्मिती जेव्हा करतो तो स्वतःचं, आणि तो स्वतः संपून जातो, मरून जातो. बरं. नवीन फळ दिलं, त्याच्यातून नवीन वेगवेगळे गोरगाचे रोपं तयार होतील, आणि स्वतः झाड नष्ट होतो, मरून जातो. तर असं या झाडाचं खासियत आहे. 18-20 वर्षपर्यंत याला येतात, म्हणजे 15, 16, 17, 18 असं 3 वर्ष लगातार येतात. पण हे झाड चढताना खूप इंटरेस्टिंग काही नियम आहेत.
तर ते मला सांगावं असं वाटते तुम्हाला. हम्म. ते हे आहे की कोणी आला म्हणजे आता हे गेले भामरागडला किंवा दुसऱ्या गावात गेले, गावातल्या घरात एखादी व्यक्ती आहे किंवा दुसऱ्याच गावातला एखादा व्यक्ती, मी पण चढतो, याच्यापेक्षा जास्त झाडांना मी चढतो, मला चढता येते म्हणून चढतो का? तर नाही चढत. जोपर्यंत हा व्यक्ती इथे येत नाही तोपर्यंत त्या झाडाला कोणी हात लावत नाही, म्हणजे चढत नाही, बर चढतच नाही त्याच्या परमिशनशिवाय. याने विशेष परमिशन दिली की मी आता 3-4 दिवसाच्या कामानिमित्त बाहेरगावी चाललो आहे, हम्म. तर तू हे व्यवस्थित कार्य करायचं. कामं करायचं, हे व्यवस्थित असं उतरवायचं. का म्हणून बरं? तर त्याने जर का स्वतः परमिशन दिलं तरच तो चढतो. ते एक आहे. आणि या झाडावर चढताना हम्म. काहीच खिशामध्ये तंबाखू नाही ठेवायचं, पैसे नाही ठेवायचं, काहीच बाकी नाही ठेवायचं, नाही ठेवायचं. काहीच नाही ठेवायचं. तर ते एक नियम आहे. आणि या झाडावर चढताना अजून एक सर्वात महत्त्वाचं, कोणतीही दुसरी नशा पाणी नाही करून चढायचं नाही. बर म्हणजे मी गोरगा चढतो आणि मला मी मोहाचं पिऊन चढलो की हां. तो लगेच बंद होतो येणं. म्हणजे हे जे आहे ना रस येणं, हा तो रस येणंच बंद होऊन जातो. बर कोणतीही दुसरी दारू पिऊन किंवा गोरगा पिऊन झाडावर नाही चढायचं. हां, तुम्ही उतरवल्यानंतर पहिले तिथे त्यांनी उतरवल्यानंतर ते झाडाच्या बुंद्यापाशी थोडंसं अर्पण केलं ना, हम्म. बघितलं का तुम्ही? हम्म. नाही तर- ते नाही पाहिलं. ते नाही पाहिलं ना, तर बुंद्यापाशी थोडंसं त्यांनी असं असं बर. केलं असेल. बर म्हणजे त्याला त्यांनी त्याचं जमिनीला त्यांनी अर्पण दिलं. पहिले बर कृतज्ञ व्यक्त केलं त्यांनी बर की आम्हाला असं गोरगाचं झाड मिळालेलं आहे. तर असे काही महत्त्वाचे नियम आहेत. हे खूप इंटरेस्टिंग आहेत आणि याचे नियम पाळावे लागतात आणि त्याला पूजा पण करावी लागते. बर पहिल्यांदा जेव्हा गोरगा यायला सुरुवात झालं या झाडाला, तेव्हा त्याचं बाकायदा त्यांनी त्याचं पूजा केलं. तेव्हा आजूबाजूच्या गावातल्या म्हणजे या गावातल्या 3-4 घरातल्या लोकांना त्यांनी बोलवलं असेल की माझा गोरगा सुरू झालेला आहे बर अशा पद्धतीचं, आणि त्याचं आज आम्ही पूजा करतो. पुजारी आणलं त्यांनी, त्याची व्यवस्थित पूजा केलं. आणि मग पूजामध्ये असं करतात की ते लोक पूजा केल्याशिवाय विकता पण येत नाही आहे पैशाने, बरोबर आहे? हो. विकता येत नाही, बरं. दुसऱ्या गावात नेता येत नाही, बर त्याचा प्रवास करता येत नाही त्या गोरगा घेऊन बरं. तुम्हाला. तर दुसऱ्या गावात घेऊन जाता येत नाही. पिऊन जायचं असेल, म्हणजे पंडुम केला नसेल, तुला जर का पिऊन जायचं असेल तर किती प्यायचं, तू इथेच पिऊन जा, हम्म. पण तू न्यायचं नाही म्हणतात. बर तर पंडुम केलं तरच तुम्हाला एखाद्या दुसऱ्या बॉटलमध्ये किंवा अशा डबकीमध्ये गुरगा पिण्याचे आणि काय म्हणजे गुरगा पिल्याने काय आरोग्याला काय फायदा वगैरे खूप असतो का? खूप लोक सांगतात की खूप आयुर्वेदिक त्याचे फायदे आहेत, खूप चांगले मेडिसिनल उपयोगी पण आहे. ज्याला किडनी स्टोन असतो ना, हम्म. त्याच्यासाठी हा एक औषधी आहे. बर कारण गोरगा पिल्यानंतर खूप लघवी लागते, बर वारंवार लघवी लागते, बर आणि जोरात लघवी लागते. बर तर त्यामुळे असेल बहुतेक, आता डॉक्टरांना याचं जास्त माहिती असू शकते, पण खूप लोक सांगतात की किडनी स्टोनसाठी औषध आहे. बर आणि गोरगा पिल्यानंतर जर का तुम्ही एखाद्या दिवशी गोरगा पिले, म्हणजे व्यवस्थित गोरगा पिले 3-4-5 ग्लास, हम्म. आणि संध्याकाळी वगैरे आणि झोपले, तर सकाळी पूर्ण पोट साफ होऊन जातं, बर व्यवस्थित साफ होतो. गोरगा बरं. पिल्यामुळे पोट व्यवस्थित साफ होतो. आणि वेगळी जी नशा म्हणून जे बाकी जगभर दारू पितात त्याचे ते वेगळंच आहे ते. बर पण हे काही औषधी गुणधर्म जे आहेत गोरगाचे, ते आहेत. आणि तुम्ही जर का एकच गोरगाच्या झाडाचं गोरगा पिले हम्म. कायमस्वरूपी 1 महिना 2 महिना, हम्म. तर तुमची हेल्थ व्यवस्थित होते. बर हो, म्हणजे तुम्ही जर का या गोरगाचे दारू पिले आणि त्या गोरगाचे पिले आणि दुसऱ्या गावातही पिले, तर ते तसं नाही. पण एकच नियमितपणे 2 ग्लास 3 ग्लास जर का पिले, नियमितपणे म्हणजे रोज? नियमितपणे रोज हो, रोज हा हो, सकाळी किंवा संध्याकाळी नियमितपणे जर का घेतले, सेवन केले, तर व्यवस्थित तुमची प्रकृती सुधारते. बर म्हणजे नियमित पिल्यानं तेवढी नशा नाही येत? नाही, नशा नाही येत काही असं. ओके. खूप नशा नाही याच्याने. बर म्हणजे ते फर्मेंटेशन झालं की कुठलेही जे लिक्विड असतं ते फर्मेंट झालं की त्याचं नशा होतो ना. बरोबर. तर तसं ते आहे. तर हे खूप इंटरेस्टिंग झाड आहे आदिवासींच्या जीवनामध्ये. संपूर्ण सेंट्रल इंडियामध्ये, बस्तरमध्ये, मी फार ओरिसापासून मलकानगिरीपर्यंत, बस्तर तर पूर्ण सल्फीसाठी प्रसिद्ध आहेतच. आमच्या गडचिरोली असेल तिकडे, आदिलाबाद आणि तेलंगणा तिकडे पण असतो. पण हे झाड नागपूरमध्ये पण आहे, गोव्यामध्ये आहेत, कोकणामध्ये पण रत्नागिरीमध्ये, आहे. कोकणामध्ये. हे तिकडच्या याला- लोकांना या झाडाचं या सायंटिफिक नेम काय आहे? हां? सायंटिफिक नेम काय आहे या झाडाचा? झाडाला इंग्लिश बॉटनिकल नेम आहे याचं, फिश टेल पाम. ओके. फिश फिश टेल टेल पाम. याचं जे शेपूट आहे ना, ते बघा ना,
ते पानं हा ते फिश टेल सारखं आहे ना, माशाचं शेपूट सारखं. बरोबर. हां, तर माशाचं शेपूट सारखं आहे. तर हे पामच आहे ॲक्च्युली, हो पाम ट्री आहे. पाम ट्री आहे. म्हणून याला कुठलं पाम आहे, तर पाम fish ट्री tail वेगवेगळे palm. आहेत. तर फिश टेल पाम. ओके. तर याला बॉटनिकल नेम याचा आहे फिश टेल पाम. एक कोकणामध्ये गोव्यामध्ये पण फिशटेल पामची झाडं आहेत. त्याला तिथे काही लोकल लँग्वेजमध्ये काही वेगळी नावं असतील, जसं छत्तीसगडमध्ये ह्याला सेल्फी म्हणतात, इथे गोरगा गडचिरोलीमध्ये गोरगा म्हणतात आणि काय म्हणतील. पण माडी आदिवासींना किंवा खास करून अबुजमाडमधल्या माड्यांना ह्याचं पेय कसं काढायचं ही टेक्निक समजलेली आहे. परंतु कोकणामध्ये वगैरे नाही, ह्याचं नाही, पेय काढलं शहरात या जात नाही. लोकांना माहित नाही. कारण बऱ्याच नदी किनारी वगैरे ही झाडं आहेत, पण आहेत. त्याचं खूप पेय झाडं काही आहेत. काढलं जात तर नाही. फक्त ते त्याचं जे पानं आहेत ना, त्याचं ते पुष्पगुच्छ मध्ये इकडे हा. तिकडे लावण्यासाठी ते वापर करतात. बरोबर. बाकी या झाडाचा काहीच उपयोग नाही. आता परवा एक माझी मैत्रीण तिकडे नागपूरला आहे, तिच्या हा. घरासमोर नाही चांगले 5-6 गोरगाचे झाड आहेत. बर तिला विचारलं कशाचे झाड आहेत, तिला काहीच त्याच्याबद्दल काय माहित नाही. ते शोभेचे झाड आहे म्हणे. तिला काहीच माहित नाही. मग नंतर तिला या संपूर्ण गोरगाबद्दलचा इतिहास सांगितला. हो का म्हणे, मग हे कापणार कोण वगैरे वगैरे म्हणलं. ते नंतर तिच्याशी बऱ्याच गोष्टी चर्चा केलो मी. पण तिकडे हे जे नॉलेज आहे, ज्याला आपण इंडिजिनस नॉलेज म्हणू, आपण इंडिजिनस स्टोरीज करत आहात, बरोबर. तर हे इंडिजिनस नॉलेज खूप महत्त्वाचं आहे. आणि दारूच्या बाबतीत प्रत्येक दारू तयार करण्याची एक वेगळी कहाणी आहे, तसं गोरगाची पण एक वेगळी कहाणी असेल. आणि या झाडापासून हे गोरगाचं आता ह्याला ह्या पेयाला आपण गोरगाच म्हणतो. हो, गोरगा विकता का तुम्ही? जास्त आला तर विकता. जास्त आलात विकणं होते, नाही तर एवढंच आलात कोण कोण विकतं? आणि एवढ्याशा विकायला नेलं तर पेट्रोल खर्च निघत नाही. आणि मग विकायचं झालं तर काय दर आणि विकता त्याला? हा, ते इकडे 30 रुपये चालत होते. एक बॉटल 30 एक रुपये. बॉटल 30 रुपये. बर. आणि कोणत्या महिन्यात हे गोरगा लागायला लागतो? एकदा लागायला लागला की कंटिन्युअस लागतो की फक्त हिवाळ्यात लागतो? हिवाळ्यातच आता लागते ते. जास्त नाही. पावसाळ्यात नाही राहत कुठल्या तेवढं. महिन्यापर्यंत राहतो? आता हो. होळीपर्यंत. होळी. म्हणजे फक्त वर्षातले म्हणजे काय त्या झाडाच्या लाईफ मधले फक्त 3 वर्ष याला उत्पादन येतं म्हणावं लागेल. हो, आणि आणि ते पण 3 सीझन. आणि गणित त्याचं असंही आहे. म्हणजे एक गोरगाचं झाड व्यवस्थित जर का आलं, हा. त्याचं गोरगा व्यवस्थित आलं, तर एक गोरगाचं झाड मी मागे गणित केलं होतं, तर 3-1 लाख रुपये एका वर्षाचे 3 निघतात. लाख. हो, 3 3 लाख लाख? 3 लाख रुपये निघतात. आणि संपूर्ण एक गोरगाचं झाड जर का तुमच्याकडे असेल, तर 3 वर्ष जर का आला, 3 त्रिक 9, 9 ते 10 लाख रुपयाचं झाड तुमच्या अंगणासमोर आहे. पण ते काय तुम्हाला 10 लाखाचं गाय गणित कसं केलं पाळण्यापेक्षा, तुम्ही? म्हशी पाळण्यापेक्षा कधीही गोरगाच्या झाड लावणे खूप महत्वाचं आहे. पण ते म्हणजे गणित इथल्या तुम्ही कसं लोकांना. केलं नक्की? हा? गणित कसं केलं? तर रोज एक 15-20 बॉटल 30 बॉटल येतो चांगला येणारा गोरगात. बर. 30 बॉटल जर का आला, म्हणजे रोज म्हणजे सकाळी आता रात्रभरामध्ये 30 बॉटल जर का आला, तर 30 इंटू तुम्ही भामरागडला नेऊन विकले हा. तर त्याचे 50 रुपये विकतात. हा. तुम्ही जर का आलापालीला नेऊन विकले हा. त्याचे 100 रुपये होतात. बर. कारण तिकडे नाही मिळत ते. हा. तर 50 रुपयाच्या हिशोबाने तुम्ही करा. दिवसाचे 3000 झाले. हां, तर 3000 इंटू किती दिवस किती महिने चालणार हे? 5. 5 महिने म्हणजे 90. बरोबर. 4,50,000 झाले. झाले ना, म्हणजे 3 आणि लाख मी गुणिले म्हणत आहे, 3 एका वर्ष वर्षाचे. झाले. गुणिले 3 वर्ष 13,50,000. हो, म्हणजे मी साधं सांगत आहे की 9 लाख ते 10 लाख रुपयाचं नाही, इन्कम आपण साधारणपणे एक 50 रुपये जरी बाटली पकडली तरी 9 ते 10 लाख रुपये. होतात मिळतात. ते या झाडाचे. बर. तर म्हणजे एक असं झाड आपल्याला म्हणता येईल की ते लावलं आपण, लावल्यानंतर 18 वर्ष त्याची वाट बघायची आहे. पण तुम्ही जर का दरवर्षी एक 15-20 झाडं लावत राहिले हा. लहानपणापासून, मग तर करोडपतीच तुम्ही होते. इकडे खूप एक दिरंगी नावाचं गाव आहे. हा. तिथे खूप गोरगाचे झाड आहेत. सरकारने त्यांना म्हटलं होतं म्हातारीला, अरे तिथे कशाला राहतो तू ये म्हणे, त्या झाडापाशी काय राहिलं नाही. माझे गोरगा, ती म्हातारी म्हणायला लागली, आमचे गोरगाचे झाड आहेत म्हणे, त्यांना सोडून कसं येऊ. हा. एवढे तुला गोरगाच्या झाडाचं राहिलं, खाली चल, तुम्हाला जमीन देतो, जागा देतो, व्यवस्थित राहील, तिकडे लाईट आहे, तिकडे चांगलं खायला प्यायला मिळेल वगैरे वगैरे. पण तिचा जीव त्या गोरगाच्या झाडामध्ये. बर. गोरगाचं झाड ही एक त्यांची प्रॉपर्टी पण आहे. म्हणजे प्रत्येक आदिवासी माड्यांचं जर का बघितलं, कोंबडे, बकरे, डुक्कर, हे असे गोरगाचे झाडं हे त्यांची प्रॉपर्टीज आहेत. हे सोडून ते दुसरीकडे जात नाही. म्हणून ते एकच ठिकाणी आयसोलेटेड आणि एकच ठिकाणी ते तुम्हाला सापडतील. त्यांची घरं दारं सोडून दुसऱ्या प्रदेशात कुठेही गेलं,
विस्थापन झालं असं ते होत नाही कधी. बरोबर. त्यांची जमीन, त्यांचं गाव, त्यांचं क्षेत्र, लोक खूप खूप त्यावर त्यांचं प्रेम असतं. हम्म, 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 हम्म. खूपच इंटरेस्टिंग माहिती आपल्याला मिळालेली आहे. तर इंडिजिनस स्टोरीज ही जी काही आपण सिरीज सध्या रन करत आहोत, त्या अंतर्गत आपण मध्य भारतातल्या किंवा एकंदरच पूर्ण भारतातल्या इंडिजिनियस म्हणजेच आदिम काळापासून जे इथं अधिवास करत आलेत, अशा आदिवासी समूहातल्या वेगवेगळ्या गोष्टींबाबत माहिती घेतोय. आत्ता आपण गडचिरोलीतल्या माड्या-गोंड आदिवासींच्या एका गावात आलो होतो आणि आदिवासींमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची मद्य प्राशन केली जातात त्यातलं एक मद्य आहे गोरगा. आणि गोरग्याबाबत ॲडव्होकेट लालसू नगोटे यांनी आपल्याला खूपच इंटरेस्टिंग माहिती आज दिलेली आहे. आणि त्याचं म्हणजे गोरगा ही आदिवासींची कशा पद्धतीनं प्रॉपर्टी आहे. एखादं झाड आपण लावल्यानंतर 18 वर्ष वाट पाहायची आहे आणि 18 वर्षानंतर पुढचे 5 वर्ष ते आपल्याला वार्षिक 4,50,000 म्हणजे साधारण 4.5 लाखाचं उत्पादन देणार आहे. गणित केलं तर ते 13-15 लाख होते. पण साधारणपणे किमान एक 9-10 लाखाचे तरी उत्पादन ह्या गोरग्याच्या झाडांपासून माड्या आदिवासींना होतं. तुम्हाला एकंदर हा पूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये गोरग्याचं झाड लावून ते जगते का? हे प्रयत्न करून पाहू शकता. आणि तुम्हाला जर त्यामध्ये इंटरेस्ट असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा.